Hello, all. Welcome back to my alphabet series. Today's letter is the, and for the, I am making a recipe that is simple, delicious, and loved by everyone in my family. That is tikhat mithachi puri. Honestly, these puris are so versatile. आपण हे कधी बनवू शकतो तर फॉर ब्रेकफास्ट येस, स्नॅक येस, लंच बॉक्स ॲब्सोल्युटली, इव्हनिंग चाय परफेक्ट. थोडक्यात सांगायचं तर ही पुरी दिवसभरात कधीही खाऊ शकता. सो मी डिस्क्रिप्शनमध्ये मेजरमेंट्स मेन्शन केले आहेत. तर कणिक घ्यायची, त्यात हळद, हिंग, जिरं पावडर, ओवा, मीठ अँड ऑफकोर्स मिरची पावडर बिकॉज तिखट मिठाची पुरी विदाउट तिखट इज लाईक अ मूवी विदाउट अ हिरो. नाव कम्स द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ टुडेज रेसिपी दॅट इज लोणच्याचा खार. जितकं जुनं लोणचं राहील ना तितकं चांगलं राहील चवीला. आय लर्न दिस ट्रिक फ्रॉम माय मावशी. बट ट्रस्ट मी, वन्स यू ट्राय इट युल नेवर स्किप इट अगेन. खरं सांगायचं तर यामुळे पुरीला एक वेगळीच चव येते. तर आपण याच्यात पाणी थोडं थोडं ॲड करू. एकदम एकसाथ नाही ॲड करायचं, थोडं थोडंच ॲड करायचं. मी ते ओवा शेवटी टाकला कारण की मी सुरुवातीला विसरून गेली टाकायला. आणि छान एकदम मळून घ्यायचं पीठ. कोथिंबीर की सांबार? मला कमेंट्समध्ये सांगा तुम्ही कोथिंबीर म्हणता की सांबार म्हणता. I love adding lots of coriander because it gives freshness and makes the puris look beautiful too. आणि आता एकदम मस्त छान मळून घेतलाय आपण हे. सो हा डो आपण खूप घट्ट पण नाही आणि खूप लूज पण नाही, पण घट्ट सरच भिजवायचा म्हणजे पुऱ्या छान होतात. बेसिकली डो शुड बी बॅलन्स्ड, अनलाईक माय डाएट प्लॅन्स दॅट स्टार्ट्स एव्हरी मंडे अँड एंड्स एव्हरी ट्यूजडे. तर याला आपण 10-15 मिनटं रेस्ट करूया आणि मग छान याचे गोळे बनवून पुऱ्या लाटूया. पुऱ्या थोड्याशा जाडसर लाटायच्या बिकॉज इफ इट्स टू थिन द पुरीज बिकम शाय अँड रिफ्युजेस टू पफ अप. आणि जर खूपच जाड लाटली तर पुरी म्हणेल हट मला नाही फुगायचं. आय डोंट नो अबाउट यू बट सीइंग अ पुरी पफ परफेक्टली गिव्स मी अननेसेसरी हॅपीनेस. लुक ॲट दॅट, गोल्डन क्रिस्पी ब्युटिफुल, एक्झॅक्टली हाऊ तिखट मिठाची पुरी शुड बी. आणि या पुऱ्या बिलकुलच तेलकट नाही झाल्या आहे. यू कॅन सी द टिश्यू पेपर. असं खूप तेलकट नाही झालं आहे. तेलकट असतातच ऑफकोर्स, पण इतक्या नाही झाल्या. तुम्ही या कशाशी पण खाऊ शकता, म्हणजे दही, त्याच्यानंतर लिंबाचं लोणचं. मी इथे जुनं आंब्याचं लोणचं घेतलंय, आंबा आणि गुळाचं लोणचं. आणि समजा नुसत्या पण खाल्ल्या तरी काही प्रॉब्लेम नाही कारण या पुऱ्या स्वतःच स्टार आहेत. सो अँड वन वॉर्निंग बिफोर यू ट्राय दीज. एक पुरी टेस्ट करायला घेतली आणि कधी 5-6 पुऱ्या संपल्या कळणार पण नाही. सो या, थँक्यू फॉर वॉचिंग आणि पुढच्या अक्षरासोबत पुन्हा भेटूया. अंटिल देन हॅपी कुकिंग अँड हॅपी इटिंग.